नमस्कार मित्रांनो, परीक्षेला आता फक्त 4च दिवस बाकी आहेत आणि या स्टेजपर्यंत तुमचा सर्व अभ्यास पूर्ण झालेला असणं आवश्यक आहे। इथून पुढच्या काळात तुम्हाला फक्त जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा आहे। तुमचा सर्व अभ्यास पूर्ण झालेला आहे असे गृहीत धरून या व्हिडिओमध्ये आपण 10वी विज्ञान भाग 1 या पुस्तकावर परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेल्या प्रश्नांचा सराव घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रश्न पहिला, मुक्त वेगाचे सूत्र कोणते आहे? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या सूत्रांवर अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात। मुक्त वेगाचे सूत्र आहे √2mg/r हे। त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सूत्र खूप महत्त्वाचे आहे। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे। त्यानंतर प्रश्न दुसरा, सर आयझॅक न्यूटन यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत टिंबटिंब या पुस्तकात मांडला। तर न्यूटन यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणे आणि महत्त्वाचा असा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा प्रिन्सिपिया या पुस्तकात मांडला। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न तिसरा, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते, या बलास टिंबटिंब असे म्हणतात। तर असे कोणते बल आहे जेव्हा वस्तू वर्तुळाकार दिशेने फिरत असते तेव्हा ते बल वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने प्रयुक्त होत असते? तर या बलाला अभिकेंद्री बल म्हणून ओळखले जाते। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे आणि याच्या उलट अपकेंद्री बल असते, हे देखील लक्षात ठेवा। त्यानंतर प्रश्न चौथा, केपलरच्या पहिल्या नियमानुसार ग्रहाची कक्षा ही टिंबटिंब असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो। तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून केपलरचे 3 नियम खूप महत्त्वाचे आहेत, त्याच्यावर तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जाईल। तर केपलरचा पहिला नियम काय सांगतो? तर ग्रहाची जी कक्षा असते ती कक्षा ही लंबवर्तुळाकार असते आणि सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न पाचवा, एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला काय म्हणतात? तर कोणत्याही वस्तूला किंवा गोष्टीला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करत असते त्या बलाला वजन म्हणून ओळखले जाते। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। ही जी वजनाची व्याख्या आहे ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे। वजन म्हणजे काय? तर पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने एखाद्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करत असते तर ते त्या वस्तूचे वजन असते। आता वजनाचे एकक काय असा देखील प्रश्न येऊ शकतो, तर त्याचे एकक आहे न्यूटन हे। त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा। त्याचबरोबर वस्तुमान ही राशी किंवा या राशीचे एकक काय असा देखील प्रश्न येऊ शकतो, तर त्याचे एकक आहे किलोग्रॅम। तर ह्या दोन गोष्टीत गफलत होऊ देऊ नका। वजनाचे एकक आहे न्यूटन तर वस्तुमानाचे एकक आहे किलोग्रॅम हे। त्यानंतर प्रश्न 6वा, मेंडेलिव्हच्या आवर्ती सारणीत मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या टिंबटिंबचे आवर्तीफल असतात। तर हा प्रश्न जो आहे मेंडेलिव्हवर तो आपण ह्या आधी देखील बऱ्याच वेळा कव्हर केलेला आहे। तर मेंडेलिव्हच्या आवर्ती सारणीमध्ये मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाचे आवर्तीफल असतात। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। मेंडेलिव्ह म्हटलं की अणुवस्तुमानांक हे लक्षात घ्या आणि मोसले म्हटलं की मग अणुअंक, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतर प्रश्न 7वा, लिथियम, टिंबटिंब व पोटॅशियम हे डोबे रायनरचे त्रिके आहेत। तर डोबे रायनरच्या त्रिक्यामधील रिकामी जागा आपल्याला भरायची आहे। तर लिथियम, त्यानंतर सोडियम आणि त्यानंतर पोटॅशियम असे हे डोबे रायनरचे त्रिके आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न 8वा, न्यूलँडच्या अष्टकांचा नियम फक्त टिंबटिंब या मूलद्रव्यापर्यंतच लागू होतो। तर जो न्यूलँडने मांडलेला अष्टकांचा नियम आहे तो नियम कोणत्या मूलद्रव्यापर्यंत लागू होतो? तर न्यूलँडचा जो नियम आहे तो फक्त कॅल्शियम या मूलद्रव्यापर्यंतच लागू होतो। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। हा प्रश्न देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे। त्यानंतर प्रश्न 9वा, अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त टिंबटिंब इलेक्ट्रॉन असू शकतात। तर अणूच्या ज्या कक्षा असतात त्या कक्षा पहिल्यांदा माहीत असणे आवश्यक आहे। तर त्या कक्षा आहेत K, L, M आणि N अशा, आणि याच्यातील तिसरी कक्षा म्हणजे M कक्षेमध्ये जास्तीत जास्त हे 18 इलेक्ट्रॉन असतात। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे। त्याचबरोबर पहिली कक्षा जी आहे K त्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन असतात। त्यानंतर दुसरी कक्षा जी आहे L त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन असतात आणि चौथी कक्षा जी आहे N त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 12 इलेक्ट्रॉन असतात। त्यामुळे ही माहिती देखील लक्षात ठेवा। अशा प्रकारचा प्रश्न देखील परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो। त्यानंतर प्रश्न 10वा, टिंबटिंब हे 18व्या गणातील मूलद्रव्य आहे। तर खाली दिलेल्या पर्यायांपैकी 18व्या गणातील मूलद्रव्य आपल्याला शोधायचे आहे।
तर यापैकी निऑन हे जे मूलद्रव्य आहे ते मूलद्रव्य 18व्या गणातील आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर हायड्रोजन हे पहिल्या गणात आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 11वा. मूलद्रव्याची विद्युत धनता किंवा विद्युत ऋणता जेवढी जास्त असते तेवढी त्याची अभिक्रियाशीलता टिंबटिंब होय. तर मूलद्रव्याची विद्युत धनता किंवा विद्युत ऋणता जेवढी जास्त असेल तेवढीच त्याची अभिक्रियाशीलता देखील जास्त असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 12वा. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश्य आहे? तर परीक्षे दृष्टिकोनातून अशा प्रकारचे प्रश्न देखील खूप महत्त्वाचे असतात. तर या पर्यायांपैकी धातू सदृश्य मूलद्रव्य आहे सिलिकॉन हे. सिलिकॉन हे मूलद्रव्य धातू सदृश्य मूलद्रव्यांमध्ये खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 13वा. आधुनिक आवर्ती सारणीमध्ये एकूण किती मूलद्रव्यांसाठी जागा आहेत? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आवर्ती सारणीवरती विचारणारे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. तर आधुनिक आवर्ती सारणीमध्ये एकूण 118 चौकटी आहेत, म्हणजेच 118 मूलद्रव्यांसाठी याच्यामध्ये जागा देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 14वा. अल्कधातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या टिंबटिंब एवढी आहे. तर जे अल्कधातू असतात ना ते धातू गण 1 मध्ये असतात आणि गण 1 मधील या अल्कधातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या ही 1 असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. अशा प्रकारचा प्रश्न देखील परीक्षेत विचारला जाऊ शकतो, त्यामुळे आवर्ती सारणीवरचे प्रश्न चांगल्या रीतीने तयार करून ठेवा. त्यानंतर प्रश्न 15वा. अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे, म्हणजेच त्यांची आधुनिक आवर्त सारणीतील जागा टिंबटिंब मध्ये आहे. तर ज्या अर्थी अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे त्याच अर्थी त्यांचा समावेश आवर्त सारणीतील गण 2 मध्ये होतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16. आधुनिक आवर्ती सारणीत अधातू कोणत्या खंडात आहेत? तर या प्रकारचे प्रश्न आपण या पाठीमागे देखील पाहिलेले आहेत. तर आधुनिक आवर्ती सारणीमध्ये अधातूंचा समावेश हा पी खंडामध्ये केला जातो, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 17वा. कोळशाचे ज्वलन ही टिंबटिंब अभिक्रिया आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून 10वीचे भाग 1 आणि भाग 2 ही पुस्तके खूप महत्त्वाची आहेत. त्या पुस्तकाचे खूप बारकाईने जर वाचन केले तर त्याच्यातून खूप सारे प्रश्न तयार होतात. हा प्रश्न देखील त्याच्यापैकीच एक आहे. तर कोळशाचे ज्वलन ही एक संयुग अभिक्रिया आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 18वा. लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्याच्यावरती टिंबटिंब धातूचा थर दिला जातो. तर लोखंडाच्या पत्र्यांना गंज लागू नये म्हणून त्याच्यावरती जस्त या धातूचा थर दिला जातो, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर या जस्ताला इंग्लिशमध्ये झिंक म्हटले जाते आणि त्याची संज्ञा झेडियन ही असते. त्यानंतर प्रश्न 19वा. आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिला असता पाण्याचे टिंबटिंब होते. तर जेव्हा आपण आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह सोडतो तेव्हा त्या पाण्याचे विद्युत अपघटन होते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि जेव्हा आम्लयुक्त पाण्याचे विद्युत अपघटन होते तेव्हा त्याच्यातून हायड्रोजन वायू आणि ऑक्सिजन वायू मुक्त होतो, ही गोष्ट लक्षात ठेवा किंवा तयार होतो. तर याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 20वा. रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके टिंबटिंब बाजूला तर उत्पादिते टिंबटिंब बाजूस लिहितात. तर कोणतेही रासायनिक समीकरण लिहित असताना अभिक्रियाकारके ही त्या समीकरणाच्या डाव्या बाजूला लिहिली जातात, तर उत्पादिते ही त्या समीकरणाच्या उजव्या बाजूला लिहिली जातात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न 21वा. जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागते तेव्हा ते अभिक्रियादर्शक बाणाच्या वर टिंबटिंब हे चिन्ह काढून दर्शवतात. तर कोणतीही रासायनिक अभिक्रिया घडत असताना जर त्याला बाहेरून उष्णता द्यायची गरज असेल तर ती उष्णता जो अभिक्रियादर्शक बाण असतो त्या बाणाच्या वरच्या दिशेला त्रिकोण काढून दर्शवले जाते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे रासायनिक अभिक्रियेच्या बाबतीत वेगवेगळी चिन्हे आहेत ते देखील लक्षात ठेवा. त्याच्यावर देखील प्रश्न अशा प्रकारचा येऊ शकतो. लिक्विड दर्शवायचे असेल तर एल दर्शवले जाते, सॉलिड असेल तर एस दर्शवले जाते. त्याचबरोबर उत्पादित घटक जर गॅस असेल तर तो गॅस दर्शवताना वरच्या दिशेने बाण काढला जातो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. अशा प्रकारची वेगवेगळी चिन्हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न 22वा. नालकुंतलातून विद्युतधारा गेल्यास निर्माण होणाऱ्या
चुंबकीय बलरेषांची संरचना ही टिंब बलरेषांप्रमाणे असते. तर जेव्हा एखाद्या नाल कुंतलातून विद्युतधारा वाहते तेव्हा त्यामुळे निर्माण होणारी जी चुंबकीय बलरेषा असतात त्यांची संरचना ही पट्टी चुंबकाच्या बलरेषाप्रमाणेच असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 23वा, H=I²RT यालाच टिंबचा उष्णताविषयक नियम असे म्हणतात. तर H=I²RT हा जो फॉर्म्युला आहे तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे आणि हा जो फॉर्म्युला आहे तो मांडलेला आहे जूल यांनी आणि याला जूलचा उष्णताविषयक नियम असे देखील म्हटले जाते. प्रश्न 24वा, वीजयुक्त व तटस्थ तारांमध्ये टिंब इतके विभवांतर असते. तर वीजयुक्त आणि तटस्थ अशा तारांमध्ये एकूण 220 व्होल्ट इतके विभवांतर असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 25वा, चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेचे एकक काय आहे. तर चुंबकीय क्षेत्राची तीव्रता दर्शवण्यासाठी ओरस्टेड हे एकक वापरले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. परीक्षेत तुम्हाला अशाच प्रकारे वेगवेगळ्या एककांवर देखील प्रश्न विचारले जातील. त्यामुळे पुस्तकामध्ये जी काही एकके दिलेली आहेत त्याची चांगली तयारी करून ठेवा. प्रश्न 26वा, दाबामुळे बर्फाचे वितळणे व दाब काढून घेतल्यास त्याचा पुन्हा बर्फ होणे या प्रक्रियेला काय म्हणतात. जेव्हा बर्फावर आपण एक्सटर्नल प्रेशर अप्लाय करतो तेव्हा तो वितळतो. जेव्हा आपण त्याच्यावरील प्रेशर काढून घेतो तेव्हा त्याचा पुन्हा बर्फ होतो. ही जी प्रक्रिया आहे याला पुनर्हिमायन म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 27वा, पाण्याचे तापमान टिंब डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते. तर हा प्रश्न याआधी आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे, फक्त इथे प्रश्न फ्रेम करायची पद्धत आपण चेंज केलेली आहे. तर पाण्याचे तापमान जेव्हा 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी होते तेव्हा त्याचे आकारमान वाढते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाण्याचे असंगत आचरण हा जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे. हा टॉपिक चांगल्या रीतीने तयारी करून ठेवा, याच्यावर नक्की तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यानंतर प्रश्न 28वा, हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण टिंब या राशीच्या साहाय्याने मोजले जाते. तर हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण हे निरपेक्ष आर्द्रता या राशीच्या साहाय्याने मोजले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर परीक्षेत तुम्हाला निरपेक्ष आर्द्रतेचे एकक काय असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हे किलोग्रॅम पर मीटर क्यूब या एककाने दर्शवले जाते. तर ही इन्फॉर्मेशन देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 29वा, उष्णता SI मापन पद्धतीत टिंब व CGS मापन पद्धतीत टिंब या एककात मोजतात. तर या प्रश्नामध्ये उष्णतेचे SI एकक आणि CGS मधले एकक विचारलेले आहे. तर उष्णता ही SI मापन पद्धतीमध्ये जूल या एककात मोजली जाते. तर CGS मापन पद्धतीमध्ये कॅलरी या एककात मोजली जाते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. त्यानंतर प्रश्न 30वा, एक प्रकाश किरण चिपेच्या पृष्ठभागाशी 50 डिग्रीचा कोन करतो तर त्याचा आपत कोन किती अंशाचा असेल. तर हे उदाहरण अतिशय बेसिक नॉलेजवर आधारित आहे. समजा ही चिप आहे, एखादी काचेची चिप, आणि या चिपेवर जर प्रकाश किरण असे पडत असेल तर हे जे प्रकाश किरण आहे तर या प्रकाश किरणाने चिपेच्या पृष्ठभागी केलेला कोन हा 50 डिग्री आपल्याला दिलेला आहे आणि याचा आपतन कोन आपल्याला विचारलेला आहे. आणि हा जो प्रकाश किरण जिथे पडतो ना पृष्ठभागाशी तिथे ही स्तंभिका असते, अशी स्तंभिका. म्हणजेच आपल्याला हा जो कोन दिलेला आहे तो कोन आपल्याला काढायचा आहे, विचारलेला आहे आपतन कोन. तर आता तुम्ही इथे बारकाईने बघितले तर एक गोष्ट लक्षात येईल की हा जो आहे पूर्ण कोन तो 90 डिग्रीचा आहे. म्हणजेच आपल्याला 90 डिग्रीमधून 50 डिग्री वजा केले तर काय येईल, तर त्याचे उत्तर येईल 40 डिग्री. म्हणजेच हा जो कोन इथे आपल्याला विचारलेला आहे तो आहे 40 डिग्रीचा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. जर तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर अशा प्रकारचे प्रश्नांची उत्तर तुम्हाला आरामात देता येतील. त्यामुळे पुस्तक वाचताना ते अतिशय काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 31वा, प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना टिंब बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस अपवर्तन असे म्हणतात. तर परीक्षेत तुम्हाला अपवर्तन या टॉपिकवर नक्की प्रश्न येणार आहेत आणि ही व्याख्या देखील अपवर्तनाची खूप महत्त्वाची आहे. तर प्रकाश किरण जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रवेश करत असते तेव्हा त्या प्रकाशाच्या मार्गक्रमणाची दिशा बदलण्याची जी नैसर्गिक घटना असते त्याला अपवर्तन म्हटले जाते.
त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 32वा, ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय आहे? तर तारे कशामुळे लुकलुकतात त्याचे कारण येथे विचारलेले आहे. तर तारे लुकलुकतात कारण वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक याला कारणीभूत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारे वेगवेगळ्या उदाहरणांवरती नक्की प्रश्न विचारले जातील. प्रश्न 33वा, जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो टिंबटिंब होतो. तर हा प्रश्न देखील प्रकाशाच्या अपवर्तनाचे जे नियम आहेत त्याच्यावर आधारित आहे. तर जेव्हा एखादे प्रकाश किरण हे विरल माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करते तेव्हा ते प्रकाश किरण स्तंभिकेकडे झुकते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. आणि जेव्हा एखादे प्रकाश किरण हे घन माध्यमातून विरल माध्यमात जात असते तेव्हा ते स्तंभिकेपासून दूर जाते. परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रकाशाचे अपवर्तन याच्या संदर्भात जे नियम दिलेले आहेत ते नियम खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यावर तुम्हाला नक्की परीक्षेत प्रश्न विचारले जातील. त्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, तो चांगल्या रीतीने अभ्यासून घ्या. प्रश्न 34वा, आपले डोळे ज्या प्रारणांना संवेदनशील आहेत त्या प्रकाशाची तरंगलांबी टिंबटिंब ते टिंबटिंबच्या दरम्यान असते. तर आपले डोळे ज्या प्रारणांना संवेदनशील आहेत म्हणजे जो दृष्टीप्रकाश आहे त्या प्रकाशाची तरंगलांबी ही साधारणतः 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटरच्या दरम्यान असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. ही जी तरंगलांबी दिलेली आहे ती दृश्य प्रकाशाची तरंगलांबी आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 35वा, शुभ्र प्रकाश काचेच्या लोलकावर पडला असता कोणता रंग सर्वात कमी वळतो? तर हा प्रश्न प्रिझमवर आधारित आहे. जेव्हा शुभ्र प्रकाश हा काचेच्या लोलकावर पाडला जातो तेव्हा त्या प्रकाशातून 7 रंग बाहेर पडतात आणि ह्या रंगांपैकी लाल रंग हा सर्वात कमी वळतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर जांभळा रंग जो आहे तो सर्वाधिक वळतो. तर या दोन गोष्टी इथे लक्षात ठेवा. जांभळा रंग सर्वाधिक वळतो तर लाल रंग हा सर्वात कमी वळतो. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे टिंबटिंब असे म्हणतात. तर ही प्रकाशाचे अपस्करण याची व्याख्या आहे. जेव्हा पदार्थ माध्यमामध्ये प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होते त्या प्रक्रियेला प्रकाशाचे अपस्करण म्हटले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर प्रकाशाचे अपवर्तन या टॉपिकमध्ये ज्या काही व्याख्या दिलेल्या आहेत त्या सर्व व्याख्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर प्रश्न 37वा, आयच्या एका विशिष्ट मूल्यासाठी आरचे मूल्य 90 डिग्री होते. तर हे जे आय आहे त्याच्या विशिष्ट मूल्यास टिंबटिंब असे म्हणतात. तर ही व्याख्या जी आहे ती व्याख्या आहे क्रांतिक कोनाची. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 5. ही व्याख्या देखील खूप महत्त्वाची आहे. याच्यावर देखील अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. प्रश्न 38वा, इंद्रधनुष्य हे कोणत्या घटनांचा एकत्रित परिणाम आहे? तर इंद्रधनुष्य घडण्यासाठी काही गोष्टींचा एकत्रित परिणाम व्हावा लागतो. तर त्यासाठी प्रकाशाचे अपस्करण, प्रकाशाचे अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या 3 गोष्टी जेव्हा एकत्र घडल्या जातात तेव्हा इंद्रधनुष्य आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. हा प्रश्न खूप VIMP आहे. हा प्रश्न नक्की तुम्हाला विचारला जाईल. प्रश्न 39वा, डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण कोण नियंत्रित करते? तर प्रकाशाची किरणे जी आपल्या डोळ्यात प्रवेश करतात त्यांचे नियंत्रण करणारा डोळ्यातील घटक आहे बाहुली हा. तर बाहुली या डोळ्यातील घटकामार्फत प्रकाशाचे नियंत्रण केले जाते. त्याचबरोबर परितारिका काय कार्य करते, पारपटलचे कार्य काय आहे, दृष्टीपटलचे कार्य काय आहे, नेत्रभिंगाचे कार्य काय, या सर्व गोष्टींवर, या सर्व डोळ्याच्या भागांवर परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यामुळे त्यांची देखील तयारी करून ठेवायची आहे. प्रश्न 40वा, निरोगी मानवी डोळ्यासाठी निकटबिंदू डोळ्यापासून टिंबटिंब अंतरावर असतो. म्हणजेच निरोगी मानवी डोळ्यासाठी निकटतम दृष्टीचे सुस्पष्ट अंतर आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर ते अंतर आहे 25 सेंटीमीटर हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न 41वा, कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर भिंग हा जो टॉपिक परीक्षेमध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये कार्टेशियन चिन्ह संकेताविषयी माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यानुसारच हा प्रश्न आपण इथे फ्रेम केलेला आहे. तर आता आपण एक एक विधान बघूया व यापैकी चुकीचे विधान कोणते ते शोधूया. पहिले विधान आहे वस्तू नेहमी भिंगाच्या डावीकडे ठेवतात. तर हे विधान बरोबर आहे. त्यानंतर दुसरे विधान आहे बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर धन तर अंतर्गोल भिंगाचे नाभी अंतर ऋण असते.
तर हे देखील विधान बरोबर आहे. तर हे खूप महत्त्वाचा MCQ आहे की बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर नेहमी धन असते, तर अंतर्गोल भिंगाचे नाभी अंतर हे ऋण असते. यावर देखील तुम्हाला MCQ येऊ शकतो. त्यानंतर तिसरे विधान आहे, मुख्य अक्षाला लंब आणि वरच्या दिशेला मोजलेली अंतरे धन असतात. तर हे देखील बरोबर आहे विधान. समजा ही डायग्रॅम आहे आणि याच्यामध्ये वरच्या दिशेला जी अंतरे असतात ती सर्व धन असतात. त्यानंतर चौथे विधान आहे, मुख्य अक्षाला लंब आणि खालच्या दिशेला मोजलेली अंतरे ऋण असतात. तर ही जी इथली अंतरे आहेत ती ऋण असतात. तर हे विधान देखील बरोबर आहे. त्यानंतर पाचवे विधान आहे, प्रकाशीय मध्याच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे ऋणे मानतात आणि डावीकडे मोजलेली सर्व अंतरे धन मानतात. हे विधान मात्र चुकीचे आहे. तर प्रकाशीय मध्याच्या या उजवीकडे जी अंतरे असतात ती सर्व धन असतात आणि याच्या डावीकडे जी अंतरे दिलेली असतात ती सर्व ऋण असतात. त्यामुळे पाचवे विधान चुकीचे आहे आणि आपल्याला चुकीचे विधान कोणते हे शोधायचे असल्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 42वा, बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर 25 सेंटीमीटर आहे, तर त्या भिंगाची शक्ती किती असेल? तर इथे भिंगाची शक्ती विचारलेली आहे. तर यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक बेसिक फॉर्म्युला आहे तो माहीत असणं आवश्यक आहे. तर भिंगाची शक्ती ही कशी काढली जाते? तर त्याचा फॉर्म्युला आहे 1/, भिंगाचे नाभी अंतर ते पण मीटरमध्ये. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. पण आपल्याला इथे उदाहरणामध्ये भिंगाचे जे नाभी अंतर आहे ते सेंटीमीटरमध्ये दिलेले आहे. तर त्याचे आपण पहिल्यांदा मीटरमध्ये करून घेऊ. तर 25 सेंटीमीटरचे मीटरमध्ये रूपांतर केल्यानंतर 0.25 असे होते. त्यामुळे ही राशी आपण जर या फॉर्म्युलामध्ये टाकली 1/0.25 तर याचे उत्तर येते 4 एवढे. त्यामुळे या भिंगाची शक्ती असेल 4 डायोप्टर एवढी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 43वा, दूरवरच्या किंवा अनंत अंतरावरील वस्तू बघताना डोळ्याची भिंग टिंबटिंब होते आणि भिंगाचे नाभी अंतर वाढते. तर जेव्हा दूरवरच्या किंवा अनंत अंतरावरील वस्तू बघत असतो तेव्हा डोळ्याचे भिंग हे चपटे होते आणि भिंगाचे नाभी अंतर वाढते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर जेव्हा जवळच्या वस्तू बघायच्या असतात तेव्हा डोळ्याची भिंग हे फुगीर होते. त्यामुळे ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. या प्रकारचा MCQ देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रश्न 44वा, निरोगी डोळ्याकरता डोळ्यातील स्नायू शिथिल असताना डोळ्याच्या भिंगाचे नाभी अंतर टिंबटिंब असते. तर निरोगी डोळ्यांकरता डोळ्याच्या भिंगांचे नाभी अंतर हे 2 सेंटीमीटर असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. 2 गोष्टी इथे लक्षात ठेवा. डोळ्याचे नाभी अंतर हे 2 सेंटीमीटर असते निरोगी डोळ्यांकरता. तर निरोगी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर हे 25 सेंटीमीटर असते. अशा 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ते कन्फ्युजन होऊ देऊ नका. प्रश्न 45वा, मानवी डोळ्यातील शंकुपेशींना तांबड्या, हिरव्या आणि टिंबटिंब या रंगाच्या वेगवेगळ्या संवेदना असतात. तर मानवी डोळ्यामध्ये शंकुपेशी आणि दंडपेशी असतात. यापैकी शंकुपेशींना तांबड्या रंगाची, हिरव्या रंगाची आणि त्याचबरोबर निळ्या रंगाची संवेदना समजत असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर हे जे 3 कलर आहेत ते 3 कलर लक्षात ठेवा आणि ते कशाशी संबंधित आहेत? तर ते शंकुपेशींशी संबंधित आहेत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या शंकुपेशी असतात त्या फक्त तेजस्वी प्रकाशात उत्तमरित्या कार्य करतात. त्यामुळे ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. आणि ज्या दंडपेशी असतात या दंडपेशी या अंधुक प्रकाशात देखील उत्तम कार्य करतात. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून शंकुपेशी आणि दंडपेशी या दोन्ही गोष्टी व त्यांच्याविषयीची माहिती महत्त्वाची आहे. प्रश्न 46वा, दैनंदिन जीवनात वापरले जाणारे कार्बनी संयुग टिंबटिंब हे आहे. तर आपल्या दैनंदिन जीवनात वापरले जाणारे कार्बनी संयुग आहे खाद्यतेल हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. अशा प्रकारचा प्रश्न देखील परीक्षेत येऊ शकतो. प्रश्न 47वा, कार्बनी संयुगांच्या रेणुवस्तुमानांची व्याप्ती टिंबटिंबपर्यंत पसरलेली आहे. तर या प्रश्नाला पर्याय द्यायचे राहिलेले आहेत. चला आधी पर्याय देऊया. 10⁻² पर्यंत, 10⁻5 पर्यंत, 10⁻10 पर्यंत, 10⁻12 पर्यंत, 10⁻20 पर्यंत. तर जी कार्बनी संयुग आहेत त्यांच्या रेणुवस्तुमानाची व्याप्ती ही 10⁻12 पर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे.
तर कार्बनी संयुगांच्या रेणू वस्तुमानांची रेंज काय आहे, तर ते आहे 10⁻1 ते 10⁻12 आहे. तर या रेंजवर देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे ही माहिती देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 48वा, टिंबटिंब हा सर्वात लहान हायड्रोकार्बन आहे. तर सर्वात लहान हायड्रोकार्बन कोणता आहे, तर तो आहे मिथेन. मिथेन हा सर्वात लहान हायड्रोकार्बन आहे, त्यामुळे पर्याय 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर या मिथेनचा फॉर्म्युला आहे CH4 हा, त्यामुळे हा फॉर्म्युला देखील लक्षात ठेवा. प्रश्न 49वा, जेव्हा एखादे कार्बनी संयुग दुसऱ्या संयुगाबरोबर संयोग पाहून दोन्ही अभिक्रिया कारकांमधील सर्व अणू असलेले एकच उत्पादित तयार होते, तेव्हा त्या अभिक्रियाला टिंबटिंब असे म्हणतात. म्हणजे जेव्हा एखादे कार्बनी संयुग हे दुसऱ्या संयुगाबरोबर संयोग पावते, तेव्हा या 2 अभिक्रिया कारकांमध्ये असलेले सर्व अणू एकत्रित असलेले एकच उत्पादित तयार होते. तर अशा प्रकारच्या अभिक्रियेला समावेशन अभिक्रिया म्हणून ओळखली जाते, कारण सर्व अणूंचे समावेशन होऊन एकच उत्पादित येथे तयार होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रतियोजन अभिक्रिया देखील खूप महत्त्वाची आहे. तर ही प्रतियोजन अभिक्रिया काय आहे, तर जेव्हा एखाद्या अणूचा गट दुसऱ्या अणुगटाची जागा घेतो तेव्हा प्रतियोजन अभिक्रिया होते. तर ही व्याख्या देखील लक्षात असू द्या. प्रश्न, शुद्ध इथेनॉइक ॲसिडचा द्रवणांक टिंबटिंब आहे. शुद्ध इथेनॉइक ॲसिडचा द्रवणांक 17 डिग्री सेल्सिअस एवढा असतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 51वा, LPG मध्ये टिंबटिंब हा एक ज्वलनशील घटक असतो. तर LPG हे प्रामुख्याने कशाने बनते, तर LPG बनते प्रोपेन त्याचबरोबर ब्युटेनने. प्रोपेन आणि ब्युटेन हे 2 घटक LPGचे प्रमुख घटक आहेत आणि इथे पर्यायांमध्ये आपल्याला प्रोपेन दिलेलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रोपेन आणि ब्युटेनचे रेणूसूत्र देखील माहीत असणे आवश्यक आहे. प्रोपेनचे सूत्र आहे C3H8 आणि ब्युटेनचे सूत्र आहे C4H10 हे. त्यामुळे ही दोन्ही सूत्रे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहेत, ते लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न 52वा, अल्कोहोल या क्रियात्मक गटाचे संक्षिप्त रचनासूत्र काय आहे. तर क्रियात्मक गटांवरती देखील तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. तर अल्कोहोल हा जो क्रियात्मक गट आहे याचे रचनासूत्र आहे OH हे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर CO हे कशाचे रचनासूत्र आहे, तर कीटोन या क्रियात्मक गटाचे रचनासूत्र CO हे आहे. त्यानंतर CHO हे कशाचे रचनासूत्र आहे, तर अल्डिहाइड या क्रियात्मक गटाचे CHO हे रचनासूत्र आहे. त्यानंतर O हे कशाचे रचनासूत्र आहे, तर हे रचनासूत्र आहे इथरचे, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर COO हे कशाचे रचनासूत्र आहे, तर इस्टरचे रचनासूत्र आहे COO हे, त्यामुळे हे देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला क्रियात्मक गटावरती विचारले जाऊ शकतात. प्रश्न 53वा, उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य टिंबटिंब यावर आधारित आहे. तर उपग्रह प्रक्षेपक जो असतो त्याचे कार्य हे न्यूटनच्या गतिविषयक 3ऱ्या नियमावर आधारित असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 54वा, सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवणारी नील आर्मस्ट्रॉंग ही व्यक्ती कोणत्या देशाची आहे. तर चंद्रावर सर्वप्रथम पाऊल ठेवणारा व्यक्ती कोण आहे, तर तो आहे नील आर्मस्ट्रॉंग, त्यामुळे हा देखील एक महत्त्वाचा MCQ आहे. त्याचबरोबर नील आर्मस्ट्रॉंग हा कोणत्या देशाचा व्यक्ती आहे, तर तो अमेरिका या देशाचा व्यक्ती आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 55वा, टिंबटिंब हे उपग्रह प्रक्षेपक आहे. तर पर्यायांपैकी आपल्याला उपग्रह प्रक्षेपक कोणते आहे ते शोधायचे आहे. तर यापैकी PSLV हे जे आहे ते उपग्रह प्रक्षेपक आहे. याचाच अर्थ काय किंवा याचा लॉंग फॉर्म काय होतो, तर पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. तर हा जो लॉंग फॉर्म आहे याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 56वा, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलापासून मुक्त करून एखादे यान अंतराळात प्रवासासाठी पाठवायचे असल्यास त्यासाठी प्रक्षेपकाची गती कमीत कमी टिंबटिंब एवढी असणे आवश्यक आहे. तर जेव्हा एखादे यान हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलापासून मुक्त करायचे असेल तर त्या यानासाठी कमीत कमी गती ही 11.2 किलोमीटर प्रति सेकंद असणे आवश्यक आहे आणि तरच ते यान पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण तोडून अंतराळात जाऊ शकते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हा प्रश्न देखील परीक्षेत दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. तर अशा रीतीने आपण 10वीच्या
विज्ञान भाग 1 वर आधारित असलेले जे काही महत्त्वाचे प्रश्न मला वाटले ते सर्व प्रश्न इथे घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता परीक्षेला खूप कमी दिवस बाकी असल्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करण्याचा प्रयत्न करा. जे काही टॉपिक तुमच्या अभ्यासाचे अजून बाकी असतील ते पटकन अभ्यासून घ्या. चांगल्या प्रकारे रिव्हिजन करा आणि जेवढ्या जास्त प्रश्नांचा सराव कराल आणि जेवढी चांगली रिव्हिजन होईल तेवढे जास्त मार्क्स परीक्षेमध्ये तुम्हाला मिळून जातील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 10वीच्या विज्ञान भाग 2 वर आधारित जे काही महत्त्वाचे प्रश्न मला घेता येतील तेवढे घेण्याचा मी प्रयत्न करेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.